Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject maintenance of electrical equipment. Today we will start our next topic, topic number 2, that is maintenance schedules. Okay. First we will see the introduction of our chapter. ठीक आहे. आपल्या चॅप्टरचं नाव काय मेंटेनन्स शेड्यूल्स. ओके. मेंटेनन्स शेड्यूल्स म्हणजे तुम्हाला त्यावरून थोडाफार अंदाज आला असेल बघा. मेंटेनन्स म्हणजे काय, जे काय आपले इलेक्ट्रिकलच्या मशिनरीज आहेत त्याचा आपल्याला काय करायचं आहे, मेंटेनन्स कसा होतो किंवा त्याचं शेड्यूलिंग कसं होतंय, कशा प्रकारे आपण तो मेंटेनन्स करतोय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला चॅप्टर मध्ये बघायच्या. फर्स्ट पॉईंट काय सांगते बघा, वी एबल टू प्रिपेअर मेंटेनन्स शेड्यूल ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. ठीक आहे. ह्या चॅप्टर मधला या चॅप्टर मध्ये आपल्याला आउटकम काय असलं पाहिजे, वी एबल टू प्रिपेअर मेंटेनन्स ऑफ शेड्यूल ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. जे काय आपले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत, जे काही मशिनरीज असतील, सपोज मोटर्स आहेत, वेगळ्या मशीन्स आहेत, ठीक आहे, मग जे काही मेंटेनन्स आहे त्याचं मेंटेनन्स शेड्यूल आपल्याला काय करता आलं पाहिजे, प्रिपेअर करता आलं किंवा तयार करता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही काय होशीला, इंजिनियर होशीला, कंपनीमध्ये जॉबला जाशीला, त्यावेळेला मेंटेनन्स शेड्यूल असते. ठीक आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला पण असशीला, आज ब्रेकडाऊन आहे किंवा आज मेंटेनन्स चालू आहे कंपनीमध्ये, आज काम बंद आहे. मग हे काय असते, तुमचं ते शेड्यूल असते. ते तुम्हाला काय करावं लागते, ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला काय करून त्याला प्लॅनिंग त्याचं करावं लागते. त्यालाच काय म्हणतोय आपण, मेंटेनन्स शेड्यूल. ठीक आहे. तुम्हाला ते प्रिपेअर कसं करायचं हे समजलं पाहिजे आणि ते तुम्हाला प्रिपेअर करता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे, वी एबल टू प्रिपेअर मेंटेनन्स शेड्यूल ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. शेड्यूल म्हणजे काय करायचं, प्लॅनिंग करायचं. ठराविक वेळेनंतर आपण काय करणार, त्याचं मेंटेनन्स त्या इक्विपमेंटचं मला करायचं. आता आपण मेंटेनन्स का करत असतोय, त्या इक्विपमेंटची लाईफ वाढवायला. ठीक आहे. जे काय मायनर फॉल्ट्स आहेत कन्वर्ट कशात होणार आहेत, ते मेजर फॉल्ट्स मध्ये कन्वर्ट होणार आहेत, ते होऊ नयेत म्हणून. जर तुमचं इन्सुलेशन वगैरे जर डॅमेज होत असेल, वीक होत असेल, परत फॉल्ट होणार आहे. ठीक आहे. ते फॉल्ट्स होऊ नयेत म्हणून मेंटेनन्स आपण करतोय. त्यामुळे मेंटेनन्स इलेक्ट्रिकल मध्ये खूप महत्वाचा आहे आणि तो रेग्युलरली तुमचा असलाच पाहिजे. त्यासाठी हा चॅप्टर पण तुमचा खूप महत्वाचा आहे. मेंटेनन्स कसा असतोय, कसा केला पाहिजे, कुठले कुठले प्रकार आहेत मेंटेनन्सचे, ठीक आहे, ते आपण सगळ्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट पॉइंट आहे, we able to know the probable reasons for fault developed in electrical machine. ठीक आहे. आता तुम्हाला कधी समजणार आहे काय रिझन्स आहेत तुमचे फॉल्ट्स जे होतात तुमच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये किंवा मशीन्स मध्ये, जे काय फॉल्ट्स होतात ते फॉल्ट्स ऍक्च्युली होतात कशामुळे, ते तुम्हाला कधी समजणार आहे, जेव्हा तुम्ही मेंटेनन्स करणार आहे. जर तुम्ही मेंटेनन्स केलं नाही तर तुम्हाला सपोज तुम्ही त्या मशीन पर्यंत तुम्ही कधी गेलाच नाही तर तुम्हाला समजणार आहे की त्या मशीन मध्ये कशामुळे फॉल्ट झालाय. कारण की इलेक्ट्रिकल मध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण प्रेडिक्ट पण करू शकत नाही. थेरॉटिकली बेस एक आहे, पण प्रॅक्टिकली काही गोष्टी वेगळ्याच घडतात. त्यामुळं इलेक्ट्रिकल मध्ये प्रेडिक्शन्स काही कामाला येत नाही. त्यामुळं जर तुम्ही प्रॉपर मेंटेनन्स मध्ये असाल तर तुम्हाला समजेल, हा इथले इन्स्टॉलेशन मध्ये काय झाले, वीक होत चालले, हे तुम्हाला मेंटेनन्सच्या वेळेला समजेल. त्याचं वाइंडिंगचं काय झालं, रेजिस्टन्स मला कमी आला, हे तुम्ही चेक करताय. ठीक आहे. आपण जे आपलं टेस्टिंग ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर बघितलं होतो, त्यामध्ये वेगवेगळे आपण टेस्ट घेतलो होतो. ठीक आहे. हा पण एक मेंटेनन्सचा पार्ट आहे. तो तुम्ही स्टार्टिंगला करताय, सेम तुम्ही तुमच्या मेंटेनन्स मध्ये पण टाकू शकता. वाइंडिंग रेजिस्टन्स चेक करणे, त्याचं इन्सुलेशन चेक करणे, हा एक मेंटेनन्सचाच पार्ट झाला तुमचा. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही ते मेंटेनन्स प्रॉपरली केला तर तुम्हाला समजेल की या मशीन मध्ये कुठला फॉल्ट क्रिएट होणार आणि तो फॉल्ट तुम्ही काय करू शकता, अवॉइड करू शकता. त्यामुळं जे काय प्रॉबेबल रिझन्स आहेत फॉल्ट होण्याचे ते तुम्ही काय करू शकता, ऍडव्हान्स मध्ये फाइंड आउट करू शकता. त्यामुळं ही पण गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे, we were able to identify mechanical, electrical and magnetic fault due to pure maintenance. ठीक आहे. आता हे जे काही मेकॅनिकल फॉल्ट्स असतील, इलेक्ट्रिकल फॉल्ट्स असतील आणि मॅग्नेटिक फॉल्ट्स असतील, जर तुम्ही काय केलं नाही, मेंटेनन्स केलाच नाही, तुमचा पुअर मेंटेनन्स असेल तरी फॉल्ट काय होणार आहेत, ऑकर होणार आहेत. जर तुम्ही मेंटेनन्स रेग्युलरली करत असाल तर तुम्हाला सगळे फॉल्ट जे काय ते फाइंड आउट करता येतील. जे काही मेकॅनिकल रिझन्स असतील, ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकल रिझन्स काय असतील, त्यानंतर मॅग्नेटिक फॉल्ट काय असतील, हे सगळे रिझन तुम्हाला कधी कळणार आहे, जेव्हा तुम्ही प्रॉपर मेंटेनन्स करा. त्यामुळं मेंटेनन्स इज मस्ट इन इलेक्ट्रिकल प्रेमायसेस किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम. ठीक आहे. आय होप तुम्हाला समज असेल की आपल्याला चॅप्टर मध्ये नेमकं काय आपलं आउटकम आहे किंवा काय आपल्याला शिकायचं आहे, मेंटेनन्स आपण कसं करणार आहे. ठीक आहे. मेंटेनन्स आपण कसा करणार आहे, कुठलं कुठलं शेड्युलिंग पद्धत काय का तुमची, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बसणार आहे.
फक्त इम्पॉर्टन्स लक्षात घ्या मेंटेनन्सचा. मेंटेनन्स म्हणजे काय, मेंटेनन्सचे जॉब पण असतात. जेव्हा तुम्ही पास आउट होशील डिप्लोमा तुम्हाला मेंटेनन्सचा जॉब पण येईल. ठीक आहे, मेंटेनन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही आपण फॅक्टर्स आता बघणार आहोत सगळे ते तुमच्या मेंटेनन्सच्या जे काही तुम्ही आता करणार आहे कंपनीमध्ये जाऊन तेच त्याच्या रिलेटेड सगळे पॉईंट्स आहेत. त्यामुळं हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे, जर तुम्हाला मेंटेनन्स मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला हा चॅप्टर सोपा जाणार आहे. जर तुम्हाला एखाद्याला काय असेल इलेक्ट्रिकल मेंटेनन्सची आवड असेल तर हा चॅप्टर काय जाणार सोपा जाणार. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, व्हाय इज द मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स नेसेसरी. ठीक आहे, इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा मेंटेनन्स का गरजेचा आहे. ठीक आहे, मग तुम्हाला हा क्वेश्चन विचारल्याच्या तुमच्या डोक्यात ते आलं पाहिजे. अरे मी जरी मेंटेनन्स नाहीच केला तर काय होणार आहे, माझं फॉल्ट क्रिएट होणार आहे. फॉल्ट क्रिएट झाला म्हणजे इक्विपमेंटला काहीतरी इजा होणार आहे, प्लस तुम्हाला काहीतरी इजा होऊ शकते. म्हणजे दोन्हीकडून तोटा तुमचाच होणार आहे. तुम्हाला काहीतरी झालं तर तुमचाच तोटा आहे, प्लस ते इक्विपमेंटला काय झालं तर इक्विपमेंटचा खर्च तुमच्या अंगावर आहे. त्यामुळं मेंटेनन्स आपल्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचं काय गरजेचं ते आपल्याला बघायचं आहे. पहिला पॉइंट आहे बघा, इट प्रिव्हेंट्स मायनर फॉल्ट्स फ्रॉम डेव्हलपिंग इनटू मेजर ब्रेकडाऊन. ठीक आहे, आता ब्रेकडाऊन म्हणजे काय तुम्हाला मे बी माहित पण असेल. ब्रेकडाऊन म्हणजे काय, आपण ब्रेकडाऊन घेतोय किंवा ब्रेकडाऊन होतात. एखादी कंपनी चालू आहे, काहीतरी फॉल्ट क्रिएट झाला, मशीन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, ते मशीन बंद पडलं तर त्याला आपण काय म्हणतोय ब्रेकडाऊन झाला. ठीक आहे, आणि जर ते मशीन थांबलं तर तुम्हाला माहिती आहे त्या कंपनीचं किती मोठं नुकसान होते. त्यामुळं ब्रेकडाऊन ही खूप मेजर गोष्ट आहे. ठीक आहे, ते आपण पुढे पुढे बघणारच आहोत. फक्त लक्षात ठेवा, इट प्रिव्हेंट्स मायनर फॉल्ट्स फ्रॉम डेव्हलपिंग इनटू मेजर ब्रेकडाऊन. जे काय मायनर फॉल्ट्स असणार सुरुवातीला, आणि जर तुम्ही ते मेंटेनन्स नाही केला, हे फॉल्ट्स कधी गावणार तुम्हाला मायनर फॉल्ट्स जेव्हा तुम्ही मेंटेनन्स करणार. तर तुम्ही मेंटेनन्स केलाच नाही तर हे मायनर फॉल्ट्स तुम्हाला गावणार नाहीत. आणि जर तुम्हाला मायनर फॉल्ट्स गावले नाहीत तर काय होणार आहे, त्या मायनरचं फॉल्टचा डेव्हलप कशात होणार आहे तुमच्या मेजर ब्रेकडाऊन मध्ये. ठीक आहे, त्यामुळे मेंटेनन्सच्या दरम्यान तुम्हाला मायनर फॉल्ट सापडणार, ते तुम्ही क्लिअर करणार आणि तुमचा ब्रेकडाऊन वाचवणार. ज्या काही मोठ्या मोठ्या MNC कंपनीज आहेत किंवा मोठ्या कंपनीज आहेत, इव्हन स्मॉल इंडस्ट्री सुद्धा, जर त्यांचं मशीन जर बंद पडलं तर एका दिवसात खूप सारं मोठं नुकसान त्यांचं होऊ शकते. त्यामुळे काय असतं, त्यांचं टार्गेट बेस्ड काम असते. त्यांना तेवढं पिरियड मध्ये तुम्हाला त्यांना ते जे काय प्रोडक्ट असेल ते कम्प्लीट करायचं असते. त्यामुळे जर तुमचं ब्रेकडाऊन झालं, कारण की इलेक्ट्रिकल वरती तुमच्या ज्या काही मशिनरी ते चालत असतात. ठीक आहे, इलेक्ट्रिकल सप्लाय वरतीच काय चालत असतात, तुमच्या ज्या काही मशिनरीज आहेत त्या चालत असतात. ते जर बंद पडलं तर प्रोडक्शन थांबलं म्हणजे त्याचं मोठं नुकसान झालं. इट प्रिव्हेंट्स प्रीमॅच्युअर फेल्युअर. ओके, सेम पॉइंट आहे बघा, इट प्रिव्हेंट्स प्रीमॅच्युअर मीन्स व्हॉट. मॅच्युअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखादा फॉल्ट आहे तो काय झाला पूर्ण मॅच्युअर झाला म्हणजेच काय, तो मायनर फॉल्ट होता तो मेजर झाला. ठीक आहे, तर फक्त चेंज वाईज करून टाकले. फक्त काय मॅच्युअर मध्ये तुम्हाला समजत असेल, प्री मॅच्युअर व्हायचा आहे म्हणजेच काय, तो फॉल्ट मायनर आहे किंवा स्मॉल आहे. तो जर मॅच्युअर झाला तर तुमचं मोठं फेल्युअर होणार आहे. ठीक आहे, इट रिड्युसेस ब्रेकडाऊन पिरियड. ओके, इट रिड्युसेस ब्रेकडाऊन पिरियड. जर तुम्ही मेंटेनन्स रेग्युलरली केला तर तुमचा जो ब्रेकडाऊन पिरियड होणार आहे, जो ब्रेकडाऊन ऑकर होणार आहे तो तुम्ही कमी करू शकता. ठीक आहे, असं म्हणत नाही की तुमचा ब्रेकडाऊन होणारच नाही, काही वेळेला फॉल्ट्स होतात. ठीक आहे, पण ते फॉल्ट्स होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणार आहे आपण बघितलोय. आणि आता मेंटेनन्स मध्ये आपण काय करणार आहे, जे काही फॉल्ट्स होणार आहेत त्याची जी काही सेव्हिरिटी आहे ती आपण मिनिमम करायची. ठीक आहे, जे काही फॉल्टची सेव्हिरिटी ती आपल्याला मिनिमम करायची, जेणेकरून काय होईल तुमचा ब्रेकडाऊन कमीत कमी होईल. नेक्स्ट आहे, इट रिड्युसेस ब्रेकडाऊन टू मिनिमम अँड इन्क्रीजेस द एफिशियन्सी ऑफ इक्विपमेंट्स अँड मशिनरी. काय सांगितले बघा, इट रिड्युसेस ब्रेकडाऊन. ओके, आता आपण बघितलं हा काय करणार आहे, ब्रेकडाऊन रिड्यूस करणार आहे टू मिनिमम अँड इन्क्रीजेस द इफिशियन्सी ऑफ इक्विपमेंट्स अँड मशिनरी. जर तुम्ही मेंटेनन्स प्रॉपरली केला तर काय होणार आहे, त्या मशीनची लाईफ पण वाढणार आहे. बघा, लाईफ पण वाढणार, त्याची इफिशियन्सी वाढणार. ठीक आहे, जर तुम्ही काय केला रेग्युलर मेंटेनन्स केला तर काय होणार आहे, त्या मशिनरीची इफिशियन्सी वाढणार आहे. जर तुम्ही इन्सुलेशन वेळच्या वेळी चेक केला, वायडिंग रेजिस्टन्स चेक केला, त्याची काय इफिशियन्सी तुम्हाला मिळणार आहे आउटपुटला, ती पण काय होणार आहे तुम्हाला चांगली मिळणार आहे. आणि चांगली इफिशियन्सी म्हणजे तुमचं काम पण काय होणार आहे, चांगलं होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट फॅक्टर आहे, इट कीप्स द मशीन इन गुड वर्किंग कंडिशन बाय रिड्युसिंग विअर अँड टिअर. ठीक आहे, तर तुम्ही रेग्युलरली काय केला मेंटेनन्स केला तर मशीन काय राहणार आहे, गुड कंडिशन मध्ये राहणार आहे. आणि जे काही विअर अँड टिअर होतात, लॉसेस होतात, ते पण तुमचे कमी होणार आहेत. जर लॉसेस कमी झाले तर परत तुमची इफिशियन्सी वाढणार
परत तुम्हाला तुमचं जे काम होणार ते चांगलं होणार आहे. त्यामुळे मेंटेनन्स किती महत्वाचा आहे बघा आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये. सेम तुमचं जशी गाडी जर तुम्ही मेंटेन केला नाही, मेंटेनन्स गाडीचा प्रॉपर केला नाही, तर गाडी काय करते, एनवेला काय देते, दगा देते. तुम्हाला माहिती आहे. सेम कन्सेप्ट इथं पण आहे. तर तुम्ही रेग्युलर तुम्ही मेंटेनन्स केला नाही तर 100% ते इक्विपमेंट तुम्हाला दगा देणार. नेक्स्ट आहे, इट प्रोव्हाइड्स ग्रेटर सेफ्टी अँड प्रोटेक्शन टू द वर्कर्स. हा पण मोठा किंवा मेन पॉईंट आहे तुमचा. आपल्याला सेफ्टी बघायची. तर तुम्ही मेंटेनन्स केला, तुम्हाला कळलं फॉल्ट इथं होणार आहे, तर तुम्ही अवॉइड करू शकताय. जर तुम्ही मेंटेनन्स केलाच नाही तर काय होणार आहे, सेफ्टी राहणार नाही आणि जो काही वर्कर्स आहेत त्याला शॉक बसण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे मेंटेनन्स तुमचा वेळच्या वेळी झालाच पाहिजे. ठीक आहे, काही पॉईंट्स होते तुमचे ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतोय, मेंटेनन्स का करायचा हे आपल्याला समजेल. त्यानंतर डिफरंट कॅटेगरीज आहेत मेंटेनन्सच्या. तर फक्त काय आहेत बघा, नेक्स्ट लेक्चरला आपण हे सगळं ब्रीफ मध्ये बघणार आहोत. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा एक प्रकार आहे. त्यानंतर रुटीन मेंटेनन्स हा एक प्रकार आहे. पिरियडिक मेंटेनन्स हा एक प्रकार आहे. त्यानंतर मेंटेनन्स ऑन फॉल्ट और करेक्टिव्ह और ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ठीक आहे, ब्रेकडाऊन मेंटेनन्स आपण हे म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण काय बघणार आहे नेक्स्ट लेक्चरला इन डीप मध्ये बघणार आहोत. फक्त नावं लक्षात ठेवा ज्या काही कॅटेगरीज आहेत मेंटेनन्सच्या. ठीक आहे, आणि लास्टला तुमचं ओव्हरऑल प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, रुटीन मेंटेनन्स, पिरियडिक मेंटेनन्स, ब्रेकडाऊन मेंटेनन्स, सगळं नावातच आहे बघा. प्रिव्हेंटिव्ह, रुटीन, पिरियडिक, ठीक आहे, आणि ब्रेकडाऊन. नेक्स्ट लेक्चरला आपण हे इन ब्रीफ मध्ये बघू. थँक्यू.